चालेल का? हॅलो दिसतच नाही आपण. हॅलो गाय, हा. आम्ही निघालोय कुर्ल्या पकडायला. तर तर मित्रांनो, आज आम्ही जातोय कुर्ल्या पकडायला. तर आमच्यासोबत आहे अमित भाई आणि बंटी भाई. तर एक पाठी राहिला आहे. पाठी येतोय. हां, तर बघू आपल्याला किती कुर्ल्या गावतात. रात्रीची शांतता आणि त्यात आमचा मोठा भाई. तर आपण आधी जाणार आहे धरणावर. तर बघूया धरणावर आपल्याला कुर्ल्या गावतात काय. आता नेमके वाजलेत पावणे बारा वाजलेत रात्रीचे. हां हां, सध्या पाऊस नाही आहे, पण आधीची जेवढा गाल बिल आणि पाऊस बिऊस पडून गेला आहे, पूर येऊन गेला आहे, त्याच्यामुळे कुर्ल्या गावतील असं वाटतं आहे आम्हाला. तर बघू. तुझं ना पुढं तिघ जण जातात ते दिसत. आम्ही ह्या रात्रीच्या अंधेरात रात्रीच्या अंधेरात आम्ही जातोय. हे बघा, असं वाटतं जनावर लटकतंय. जनावर नाही, ती काठी आहे सुकलेली. कधी पण खेकडे पकडायला जाताना पायाखाली आधी बॅटरी मारा, कारण जनावर बाहेर आलेले असतात. हा बघा, हा जीव. चला, पहिलीच कुर्ली कुठे आहे? हां, पहिलीच कुर्ली तुम्हाला दाखवतो नदीतली. ही बघा दादा, उचली. ही बघ. रे रे, पलते पलते पळाली पळाली. ही बघ, याच्या खाली गेली. सावकाश काढ, या दगडाच्या खालीच आहे. गेली. ही बाई बाई ही बाई बघ. हां, आज आपण धरणापासून कुर्ल्या पकडायला स्टार्ट केल्यात. तर आता बघूया आपल्याला वर देवळापर्यंत किती कुर्ल्या गावतात. यशाला एक कुर्ली गावलेली दिसते. एवढी कुर्ली गावलेली आहे यशाला. आत्तापर्यंत आपल्याला 3 कुर्ल्या तरी गावलेल्या आहेत. तर बघू पुढं किती कुर्ल्या गावतात. हे जांभळिणीचं झाड आहे, नदीच्या काठावरच. एकदम रात्रीची भयंकर दिसते जांभळिणी. छत्री नाही आणलेली. बॅटरी आहे, दाखव. गेल्या वर्षी इथं एक पुरुष पाणी होतं. एवढं पाणी आम्ही चढला. हां, हा, 80 रुपयाचा फायदा. आम्हाला नदीत बॉल गावला मित्रांनो. नाही फुटलेला नाही आहे, चांगला बॉल आहे हा बघ. चला, एक तरी फायदा झाला. आम्ही पुढं पुढं होतोय. सावकाश सावकाश किरण. कसलं भयानक वाटतं ते. हा खडखडा आला नाही. आतापर्यंत आम्हाला 5-6 कुर्ल्या तरी गावल्यात. म्हणजे 5-10 मिनिटाच्या या नदीच्या प्रवाहात चालत चालत पुढे येतात. तुम्ही पाठी बघू शकता, चंद्र कसला दिसतोय आणि बाजूला नारळीचं झाड. कसला सीन वाटतो, कसला काळोख वाटतो पाठी. तर मित्रांनो, हा बघा, हा एक कोणीतरी गाळा चेपलेला आहे कार्ट्याच्या जाळीचा. ना रे, कसली जाळ? हां, कार्ट्याच्या जाळीचा. कार्ट्याच्या वेळीवर दगडी चेपून ठेवतात आणि त्याच्या तो कुसला की कुर्ल्या येतात त्याला. कुठे आहेत काय?
एक तर भेटले. एक भेटली ना, पण हे दुसऱ्याने चेपून ठेवलं आहे, आम्ही काढतो. होतं तसं चिकून चिकून. हां होतं तसं चेपून ठेव. दाखव रे, हात कर पुढे. हां जाऊ दे. यशाला काहीतरी पावर आहे, दुसरी कुठली गावली आहे. पुढं पाणी आहे नदीला, आम्ही हळूहळू पुढं होतोय. हा तुम्ही बघू शकता नदीत केवढा गाळ आलेला आहे. मोठं पाणी पाऊस येतो तेव्हा तेवढा गाळ वाहत पुढे येतो. त्या गाळातून सावकाश चालत जावं, कारण त्याच्यात जनावर बिनावर असतात. ही बाई बाई बघा, आपल्या कॅमेराला टिपलेली पहिली कुर्ली. हां ये दादा उचल. ही टाका दी, ती सोड. इथं इथं सावकाश दे, मला दाखव. हां हां ही आपल्याला अजून एक कुर्ली गावलेली आहे. दादानी त्याच्यात सगळा कचरा पण उचलला आहे कुर्लीसोबत. हां ही बघा, केलीवर एक कुर्ली अजून एक आहे, ती उचलली आहे. चावली की चला ना. अरे चला मेले, एका कुर्लीला पकडायला एवढा वेळ काढला तर कसं. चला झाली, ती गेली गेली. आता ते गाळात काय सोडतात ती कुर्ली. हां तर ही बघू शकता कुर्ली कशी बसलेली असते. हां कुर्ली दाखवतो तुम्हाला कशी बसलेली असते पाण्याखाली. पाण्याखाली हे घ्या, हे बघा, हां ही बघा, हे बघा. सावकाश चल. आणि आपण तिला आता पकडायची अशी, हे बघा. हलक्या हाताने, हलक्या हाताने, प्रेमाने. हां तर हे आपले पिशवीवाले अमित जी एद्रे. अमित एद्रे. तर त्या अमित जी एद्रे गुरुजी गुरुजी खास पिशवी पकडण्यासाठी आलेले आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया आपल्या YouTube चॅनलवर. यूट्यूब चॅनलवर. नारळीची झाडं बघ ना कसली दिसतात. आम्ही पटापट ही नदी काढतो, पुढं जातो. बघूया, आत्तापर्यंत आम्हाला बऱ्यापैकी 10-15 कुर्ल्या गावल्यात. नदीत हा रानमेवा भेटतो. दाखव काय आहे तो, पेरू. तर मित्रांनो हा बघा पेरू आपल्याला भेटला. नदीच्या काठी हे पेरूचं झाड आहे. अरे हे पेरूचं झाड आहे. हे बघा पेरू बघ त्याच्यावर, पेरू बघा त्याच्यावर. कुठे? हां दाखव पेरू, दाखव. चांगला आहे काय? तसं बघायला गेलं तर आमच्या नदीच्या काठी भरपूर झाड आहेत. रतांबी, पेरविणीची, नारळीची, जांभळाची. आहे काय? तर आज आम्ही आमचं कुर्ल्या प्रकारचं सुरुवात आम्ही धरणापासून केलेली आहे आणि आम्ही शेवट आमचा मसनवड्याच्या धरणापर्यंत करणार आहे आम्ही. हां तुम्ही जाताना तर आम्ही आपण शेवटला दाखवू तुम्हाला. मग रात्रीच्या 12:30 दरम्यान स्मशानभूमी कशी दिसते. तर शेवटपर्यंत आमच्या व्हिडिओमध्ये नक्की राहा. तर बंटीला डोकरू गावला आहे. म्हणजे डोकरू दाखव. हा डोकरू आहे, बंटीने हाताने पकडला जिवंत डोकरू. तर आम्ही आता आलो आहे वाघबेलाजवळ, वाघबेलाच्या पाऱ्याजवळ. आता इथं बघूया, इथं जास्त पाणी नाही आहे पण इथं. हां कुठे दाखव. हां इथं वर वाघाचं बेल आहे. इथं आता दगडी जास्त भेटतील. हां ही बघा केवढं मोठं खेकाड आहे. सावकाश सावकाश. आपल्याला सर्वात मोठं खेकाड गावलेलं आहे फर्स्ट. फिरत आलोय गदम्याला. हे गदम्याच्या कोपऱ्यावरचं हे झाड आहे. इकडं वर देवळाचा पर्याय आहे
आणि इकडं आम्ही आता खालून आलो वाघबिडातून. आणि हा इथं देवळाचा पर्या आणि हे वरून पाणी येतं. आपण वर जाऊया आणि बघूया या गालमध्ये हाय काय कुर्ल्या. हा एवढा गाल साचला आहे पावसातून. कोणतरी वर यायचं तेवढ्यात. हा ही बाई बाई माझ्या पाया ही बाई बाहेर पडली. हा झालेलं आहे. तर आपण इथून पुढं नाही जाणार. आपण आता देवळाच्या पर्याला जाऊया आणि देवळाच्या पर्याला बघूया. आपण देवळाच्या पर्यापर्यंत आपण मसनवड्यापर्यंत जाणार आहोत. आपण बघूया. आपण आता रिटर्न होऊ ह्या एवढ्या वाटेने परत रिटर्न होऊया ह्या बंधाऱ्यातून खाली उतरून. आणि आपण आता बघूया पुढं. तर मित्रांनो आपण आता देवळाच्या पर्याला आलो होतो. आपण आता ह्या नदीने पुढं आलो. इकडून आलो आहे खालून वाघबिडातून आपण इथे देवळाच्या पर्यावर आलो आहे. तर हा आमचा रस्ता आणि हे आहे देऊळ. ते देऊळ आहे. तर आता इथून आपण आता इथं पुढं जाऊ. 15-20 कुर्ल्या भेटलेल्या आहेत मीडियम साईजच्या. पाऊस कमी असल्यामुळे आपल्याला मीडियम साईजच्या कुर्ल्या भेटल्यात. पाऊस जर चांगला पडला असता तर अजून कुर्ल्या उतरल्या असत्या नदीत. सध्या तरी आपल्याला मीडियम साईजच्या कुर्ल्या भेटल्यात. यशाबाईला अजून एक कुर्ली भेटली आहे. आपण तुम्ही बघू शकता हे झाड किती भयानक आहे. नाही आपल्याला पुढे जायचंय आता. इकडं आल्यावर एक वेगळी शांतता आहे ना. आता आपण हळूहळू पुढं होऊया आणि बघूया. आपल्याला तरी अशा आपल्याला किती कुर्ल्या गावल्या आतापर्यंत? 20 गावल्या ना. हे मागच्या पावसात वादळ आलेलं त्याचं झाड पडलेलं आहे. तुम्ही बघू शकता झाड कसलं पडलं आहे नदीतल्या नदीत. तुम्ही नदीत झाडं बघू शकतात कशी नदीच्या काठीला भयानक दिसतात. यशा आतापर्यंत किती कुर्ल्या भेटल्या आपल्याला 20 कुर्ल्या भेटलेल्या आहेत. 20 कुर्ल्या भेटलेल्या आहेत. आपल्याला 50-60 कुर्ली पकडायची आहे. 50. दादा हे किती कुर्ल्या जास्त नाही 25 कुर्ल्या फक्त. 25 कुर्ल्या समाधानी नाही त्यात तू किती कुर्ल्या पकडल्या? त्यातल्या मी 12 कुर्ल्या पकडल्या. 12तलं एक वजा करा. हा कातल बघा कसा आला आणि त्याला वर झाड कोपऱ्याला. अशा बिलाला धरून कुर्ल्या असतात. पण त्या आता पाऊस नाही म्हणून त्या बिलांनी बाहेर नाही आल्यात. नाही तर बहुतेकदा आपल्याला बिलावर कुर्ली गावते. हे बघा हे झाड बघा कसं दिसतंय भयानक. नराने मादी किती सरवते. तर मित्रांनो आम्ही आता आलोय मसनवड्याच्या धरणावर. तुम्ही बघू शकता इकडं अजून पाणी तेवढं चढलं नाही आहे. मग इकडं पाणी अजून आलं नाही आहे बाहेर. एकदा पाणी मोठा ऊर आल्यानंतर इकडे भरपूर पाणी असतं. तर या धरणातून आम्ही वरच्या दिशेला जातोय. बघूया. तर आम्ही आता धरणावर उतरलो. या धरणावर एक गाळात कुर्ली आहे. तर यशा बघू तिला भेटते काय. हाय काय वर आहे काय? त्याच्या हातातली बॅटरी घे. पुढं डायरेक्ट वरती घे. इकडं वरच्या साईडला मसनवड आहे. तिकडे काय आता बॅटरी मारत नाही. हां
इकडे वर. तर मित्रांनो आम्ही आलो या मसनवड्याच्या रस्त्याने. हे आमचं देऊळ. दाखवलं नाही ते दाखवायचं नाही. हे आमचं देऊळ, हे वर आमचा रस्ता. आणि आता आम्ही रस्त्याने चाललोय घरी. आम्ही आता कुर्ल्या पकडल्यात बऱ्यापैकी. तुम्ही बघू शकता काळोख केवढा झाला आहे. आम्ही रस्त्याने चाललो आता घरी. आता तुम्हाला घरीच दाखवू किती कुर्ल्या पकडल्यातला चांगल्या लाईटीत. हे हाय करा ना तिघांनी पण. इकडे बघा. आणि त्यात आता आम्ही आता घराशी निघालो. तरी बऱ्यापैकी आम्हाला 35 कुर्ल्या गावल्या असतील. आम्ही तरी सुरुवात कुठून खाली धरणापासून सुरुवात केलेली ती वरच्या देवळाच्या पर्यापर्यंत मसनवड्यापर्यंत, मसनवड्याच्या धरणापर्यंत आम्ही आलेलो. तुम्ही बघू शकता. मग कुर्ल्या सकाळी देऊ ना तुम्हाला. हाय कर ना. गावल्या आपण कुर्ल्या बघूया किती गावल्यात आपल्याला. तर मित्रांनो आपल्याला एवढ्या कुर्ल्या गावल्या. त्याच्यात थोडे मोठे मोठे खेकाड पण आहे. असला ढेंगा आहे बोल त्याचा. काढून तुम्हाला घरी गेल्यावर दाखवत होता. हे खाली हो. तर बंटी चलो बाय. दादाने मी चाललो घरी. ही आमची पाकाडी. पाकाडी एवढी मोठी आहे इथं चढवतच चढावं असंच वाटत नाही. त्यात आम्ही आता आलो घरी. तुम्हाला कुर्ल्या दाखवतो घरी गेल्यावर किती पकडल्यात त्या चांगल्या लाईटीत. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आम्ही एवढ्या कुर्ल्या पकडल्यात. तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. टिल देन टाटा, बाय बाय.